अमरावती शहर आणि ग्रामीण भागातील पाणी टंचाईच्या गंभीर प्रश्नावर आमदार रवी राणा यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणी समस्येवर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश दिले। शहरातील आणि ग्रामीण भागातील पाण्याची समस्या, पाण्याच्या टाक्यांचे अर्धवट काम, पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, जल जीवन मिशनची बंद पडलेली कामे, पाण्याच्या पाईपलाईनची रखडलेली कामे आणि शेत तलावांच्या स्थितीचा आढावा घेण्याकरिता आमदार रवी राणा यांनी तालुका अध्यक्ष, सरपंच आणि उपसरपंच यांच्याकडून माहिती घेतली। उन्हाळ्याच्या तोंडावर शहर आणि ग्रामीण भागाला पाणी टंचाई मुक्त करण्याचा संकल्प त्यांनी या बैठकीत केला। आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले की ज्या गावामध्ये पाण्याची भीषण समस्या आहे त्या गावांना ते स्वतः सर्व अधिकाऱ्यांसह भेट देतील आणि पाणी समस्येवर तोडगा काढतील। तसेच ज्या ठिकाणी नळांद्वारे गढूळ पाणी येईल त्या ठिकाणी बैठकीतच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना ते गढूळ पाणी पाजणार असा इशाराही त्यांनी दिला। मजिप्राची यंत्रणा आणि मनुष्यबळ कमी पडत असल्याने मजिप्रा विभागाची यंत्रणा अमरावती महानगरपालिकेकडे सोपवण्याची मागणी उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते नाना आमले आणि इतर 17 नगरसेवकांनी आमदार रवी राणा यांच्याकडे केली। या मागणीचा अहवाल सादर करून संपूर्ण ग्रामीण आणि शहरी भागात जास्तीत जास्त स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासंदर्भात पुढाकार घेण्याचे निर्देश आमदार रवी राणा यांनी मजिप्राच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत। सगळे नगरसेवक उपस्थित आहे। माझ्या आज महत्वाचं महानगरपालिकेमध्ये सुद्धा अनेक भागामध्ये बोलत होते की अनेक टंचाई आहे, त्याप्रमाणे जिथे ते टंचाई आहे त्या सगळ्या अधिकाऱ्यांचे नंबर नगरसेवक फिट करा आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा नगरसेवकाचे नंबर फिट करा। जर त्या अधिकाऱ्यांनी त्या नगरसेवकांचे फोन उचलले नाही तर आता सरळ अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, कारण की आता अधिकाऱ्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह हे नगरसेवक आहे, स्वतः उत्साहामध्ये आपापल्या एरियामध्ये काम करण्यामध्ये इच्छुक आहे। तर त्या परिसरामधले जे प्रश्न आहे तुम्ही तातडीनं निकाली काढले पाहिजे, त्या एरियात गेलं पाहिजे, त्यांच्यासोबत त्या पाण्याची टंचाई समजून घेतली पाहिजे, कारण की हा जो रोष आहे हा रोष अचानक येत नाही, जे लोक काम करतात ते रोष करतात। म्हणून जिथे नगरसेवक आपले आलेले आहेत त्यांचे ऐका, जिथे नगरसेवक पडले आहे ते नगरसेवक पूर्णच काम करा आणि त्या ठिकाणी जनतेची सेवा करा। मग त्या सगळ्यांचं ऐकून त्या त्या प्रभागात त्यांची सगळ्यांचा दौरा आला, सगळ्या याच्यात गेला प्रत्येक दौऱ्यामध्ये, ते भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असू द्या, युवासेना पार्टीचे नगरसेवक असू द्या, कुठलेही नगरसेवक असो त्या नगरसेवकाचं तिथं ऐकलं गेलं पाहिजे, त्यांचे कामं झाले पाहिजे। कौशिकजी उपस्थित आहे, आपले दीपक भैया इथे उपस्थित, सगळे म्हणून आपल्या एरियामधला एक दौरा करा पाहिजे आणि दौऱ्यामध्ये आपण स्वतः महत्वाच्या अधिकाऱ्यांचा आढावा घ्यावा। असं नाही की बाबा कोणी एखादा छोटा मोठा अधिकारी तुम्ही दिला ते फिरत आहे काय, स्वतः जबाबदार एसीपीसी सोबत फिरा आणि सगळीकडे महापौर उपमहापौर फिरा, महापौरांनी बोलवा, पण लोकांना वाटलं पाहिजे की आपण जर या ठिकाणी महानगरपालिकेने पाणी टंचाईबद्दल स्वतः रस्त्यावरून ते पाणी करतात। आणि अनेक महानगरपालिकेची मी एमजीपीचे प्रधान सचिव त्यांच्याकडे बैठक घेतली, जेवढ्या महाराष्ट्राच्या एमजीपीच्या योजना आहेत मॅक्झिमम महानगरपालिकेकडे एकच आपली योजना अशी आहे अमरावतीमध्ये की अमरावतीची पाणी एमजीपीची ही डिपार्टमेंट हे वेगळं आहे, ते वेगळं असल्यामुळं अनेक लोकांना शहरामध्ये त्रास होतो। लवकर याच्या संदर्भात निर्णय घ्या महानगरपालिकेत, आणि महानगरपालिकेमध्ये जर ही योजना आली तर आपण जवळपास 1000 कोटी रुपये अमरावती शहरासाठी, ग्रामीणसाठी, नवीन पाईपलाईनसाठी पैसे आणले। ते अमरावतीच्या नगरसेवकांना माहीतच नाही की 1000 कोटी रुपये या ठिकाणी खर्च होत आहेत, तर प्रेझेंटेशन दिलं यांना, त्याच्याबद्दल मी या ठिकाणी आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांवर सांगेन की ग्रामीणमध्ये आता फिरत असताना मोठ्या प्रमाणात पाणी फिरवून तिथे सप्लाय होत नाही, 2-4 दिवस लेट येते आणि जे काही नियोजन असतं पाण्याचं दरवर्षी आपण कुठं जामून झाल्याशिवाय, वाद झाल्याशिवाय ते पाणी सुरळीत ठेवत नाही। तर भातकुली तालुके आपल्या अमरावती तालुक्यामध्ये, अमरावती तालुक्यात ज्या ज्या गावामध्ये पाणी टंचाई आहे स्वतःच्या गावात फिरा, त्या गावातून तिथे ग्रामपंचायत सरपंच आहे, उपसरपंच आहे, ग्रामसेवक आहे, त्या सगळ्यांची यादी तयार करून माझ्याकडे पाठवा की या गावामध्ये काय काय अडचणी आहेत,
तिथे जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा तालुका अध्यक्ष म्हणून आपले सजीव आहेत तुम्ही सुद्धा द्या आणि जिथं पाण्याची टंचाई आहे ती सगळी यादी यांच्याकडे द्या. या सगळ्या अधिकाऱ्यांना तिथं बोलवा, प्रॉब्लेम बघायला द्या आणि येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये सगळं अधिकाऱ्यांच्या माध्यमातून याची माहिती घेऊन त्या गावकऱ्यांचं समाधान करा. 4-5 दिवसांनी मी स्वतः गावागावामध्ये दौरा करणार आहे. त्या गावामध्ये पाण्याची टाकी आहे, पाण्याची पाईपलाईन आहे, पाण्याची टंचाई आहे, ज्या ज्या पाण्याच्या विषयी संबंधित ग्रामीण विषय आहे ते सगळे त्या दौऱ्यामध्ये आपण पाहणी करू. ज्या ज्या तलावाचं खोलीकरण आहे, ज्या तलावाचं गाळगडाचे विषय आहे त्याचे प्रस्ताव सगळे तयार करणे. हे जर तुम्ही केलं नाही तर आपण 5-6 दिवसानंतर त्या गावामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना अडचणीत आणू. म्हणून अधिकाऱ्यांनी स्वतः याच्याकडे दक्षता घेऊन आपण तातडीनं प्रत्येक गावामध्ये जाऊन गावाची माहिती घेऊन, गावाची पाणी टंचाईची माहिती घेऊन येणाऱ्या 5-6 दिवसात अधिवेशन संपायच्या आत सगळी माहिती 5-6 दिवसामध्ये द्या. आणि सगळे अधिकारी आपले जे जिल्हा परिषद मेंबर आहे, पंचायत समिती आहे, तालुक्याचे जे पदाधिकारी सगळे गुजरात फिरा. त्याचप्रमाणे अमरावती महानगरपालिकेमध्ये आता उपमहापौर आपल्या